न खेळतो कारण एवढी मोठी स्पर्धा आहे. डोंबिवलीतली मानातली सगळ्यात मोठी स्पर्धा आहे. तर या स्पर्धेबद्दल देखील दोन शब्द सांग आणि त्यानंतर ते प्रेशर असतं का जेव्हा तुम्ही त्या खेळपट्टीवरती खेळता त्याबद्दल देखील 2 शब्द. स्पर्धा बोललं तर खूप मोठी स्पर्धा आहे म्हणजे आणि जितूदा होता लास्ट ओव्हर टाकत होता ते त्याच्याकडे एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे त्याने तो कामाला आणला होता. ती आमच्या मॅच म्हणजे लास्ट पण गेली होती पण एक मनामध्ये होतं की आपणच जिंकू. नाहीये. बेस्ट ऑफ लक. वेल प्लेड. बेस्ट ऑफ लक. पुढच्या मॅच साठी जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आवाज डोंबिवलीचा मयूरजी भोईर सरांकडे. थँक्यू मनीष. पहिला चेंडू विशालने इथे मात्र अवांतर फेकला. अंपायरचा सिग्नल इथे मात्र आलाय तो नो बॉल. स्ट्राईक वरती बॅट्समन प्रथमेश. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती महेश. इथे मात्र स्क्वॅकटचा हा फटका. स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो. बॅकिंग साठी खेळाडू इथे मात्र येतो. बॅलेन्स जाता जाता चेंडू पकडला. स्वतःला सावरलं डावाला सावरलं. एकच धाव इथं मात्र मिळेल. भलं मोठं नुकसान झालं नाहीये. ज्या चेंडूवरती इथे मात्र नुकसान होण्याची शक्यता होती संकट आलं पण ते चांगल्या फिल्डिंगच्या जोराने संकटाला इथे मात्र माघारी सारलंय. गोलंदाज विशाल. स्ट्राईक वरती महेश. इथे मात्र हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. एक धाव इथं मात्र मिळेल. दोन्ही फलंदाजांचे डॉक्युमेंट इथे मात्र गोलंदाजाने आपल्या खात्यात घेतले आणि दोन्ही फलंदाजांचे अकाउंट ओपन झालेत. एकेका धावेने दोन्ही फलंदाजांनी अकाउंट ओपन केलंय. धावसंख्या धावफलकावरती 3. गोलंदाज विशाल. स्वीप करण्याचा प्रयत्न. जबरदस्त जबरदस्त फिल्डिंग अमितची. लगेच थ्रो देखील नॉन स्ट्रायकिंग एंडला. एक धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 4. इथे मात्र थांबवून स्क्वॅकट करण्याचा प्रयत्न कठीण आहे कारण की गोलंदाज विशाल लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना जो त्याचा लेग ब्रेक होतो तो कुठेतरी बाहेर जातो आणि प्रश्न निर्माण करतोय महेशच्या मनामध्ये. इथे मात्र दुविधा मनस्थितीमध्ये होता. प्रेशर रिलीज स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. गॅप शोधण्याचा प्रयत्न. गॅप मिळत नाहीये. एकच धाव इथून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. क्या बात है. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 5. 5 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 5 धावा धावफलकावरती. इथे मात्र विशेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅटवरती चेंडू येत नाहीये. चांगली गोलंदाजी विशालची पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 6. गेल्या वर्षीचा आपण पाहिलं तर चॅम्पियन संघ तन्मा पॅकर्स तन्मा प्रतिष्ठान डिफेंडिंग चॅम्पियन आहे. यावर्षी देखील ट्रॉफी डिफेंड करतायत का त्यासाठी पहिली पायरी त्यांच्या समोर अडथळा बनून आली आहे ती म्हणजे जय रागाई क्रियांश 11. आणि गेल्या वर्षी आय थिंक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट महेश शिंदेला मिळाली होती आणि तो खेळाडू तन्मय प्रतिष्ठान संघामध्ये खेळत होता पण यावर्षी त्यांच्या अगेन्स्ट सुरुवात करतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 6. गोलंदाज सचिन. पहिला चेंडू ब्लॉक होलचा खोदून काढण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग सूरजची. लॉंग ऑफ मध्ये सूरजला आपण पाहतोय. जबरदस्त फिल्डिंग. सचिन बॉलिंग मार्क वरती आणि सचिनसाठी सुवर्ण संधी आहे. जर हॅट्रिक संपादन केली तर प्रशांत दादांकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. इथे मात्र डावी स्टिक सोडून जाणार हा बॉल. व्हाईट बॉल अवांतर. एक्स्ट्राची धाव. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 8. इथे मात्र ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 9. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. 9 धावा धावफलकावरती. इथे मात्र थांबून टॅपचा फटका. गॅप मात्र मिळत नाहीये. एकच धाव. दबाव कुठेतरी दोन्ही फलंदाजांवरती आहे
कारण की आतापर्यंत एकही चौकार आला नाहीये. 10 धावा धावफलकावरती. गोलंदाज सचिन, स्ट्राईक वरती महेश. इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, ओळखलंय गोलंदाजाने देखील, त्यामुळे प्रोटेक्शन ज्याप्रमाणे सजवलंय, कव्हर पॉइंट, बॅकवर्ड कव्हर पॉइंट आणि लॉंग ऑफ मध्ये चांगले खेळाडू तैनात केलेत आपल्या संघातील. आपण पाहिले तर प्रमुख क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात केलेत. आता मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जो मिडविकेटचा इलाका शांतवाय. इथे मात्र अंपायरचा सिग्नल, इथे मात्र सॉफ्ट सिग्नल आलाय, तो म्हणजेच नॉट आउट, आणि टेक्निकल टीमकडे रेफर केलाय. जबरदस्त चेंडू होता, सुरुवात झाली, राऊंड द विकेटने चेंडू रिलीज केला, त्यानंतर 6 ते 7 मीटरवरती चेंडू लँड झाला, पायावरती आदळला, त्यानंतर विशाल जोरात आला, चेंडूवरती झेप घेतली, त्यानंतर महेश शिंदेची बॅट एक्झॅक्टली कुठे लँड झाली आहे, क्वेश्चन. पहा ऍक्शन रिप्ले पाहतो आपण, जबरदस्त जबरदस्त कॅमेरा वर्क, एकेका फ्रेमने मागे मागे जातो विशाल, जबरदस्त एफर्टचं तर कौतुक करावंच लागेल, कारण की अगदी डोळ्याची पापणी लवेपर्यंत चेंडूवरती पोहोचला आणि त्यानंतर नेम तर लावलाय. नेम अचूक गेम झालाय का, हा मोठा प्रश्न आहे. बॅट आपण पाहतो, व्हाईट सीमा रेषा, लाईन क्रॉस करावी लागेल. बॅट एक्झॅक्टली कुठे ग्राउंडिंग होते, बेल्स उखाडल्यात का, बेल्स हवेमध्ये तर दिसतात, पण डिसिजन काय येईल इथे मात्र अजूनही चर्चा केली जाते. 2 पंच चर्चा करतायत, बट एक्झॅक्टली कुठे ग्राउंडिंग झाली आहे, आणि फलंदाज इथे मात्र होईल बाद, अंपायरचा सिग्नल, आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. हा संपूर्ण टेलिकास्ट आपण पाहिला, जबरदस्त कॅमेरा वर्क. tenniscricket.in चे कॅमेरामॅन जबरदस्त जबरदस्त, शेवटच्या मुवमेंटला अगदी किंचितशी बॅट मागे राहिली आणि त्यामुळे मैदान सोडावं लागलं महेशला. आता महेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, फलंदाज ऋषी. पहा आपल्या मेगा स्क्रीनवरती देखील दिसतोय तो ऍक्शन रिप्ले. हा दृश्य कदाचित जयरागाई क्रियांश 11 संघासाठी वाईट आहे, कारण की महेश शिंदेची विकेट, फलंदाज इथे मात्र बाद झाला. विशाल ज्या प्रमाणे चेंडूवरती गेला, लगेचच वळाला, त्यासाठी तुमचं फिटनेसची परीक्षा आणि फिटनेसवरती स्पेशली लक्ष केंद्रित केलं विशालने, आणि त्यामुळेच तो क्विकनेस आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 11, अजूनही एकही चौकार आला नाहीये. गोलंदाज सचिन, स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडूने वळण घेतली होती, पण वळणाऱ्या वाटेवरती तुमची नजर जर खुली आहे तर अपघात टळू शकतो. आता मात्र चेंडू पकडलाय, धावसंख्या धावफलकावरती येते म्हणजे 12, 2 षटकांचा खेळ झालाय कंप्लीट. दोन षटकांमध्ये आपण पाहिलं तर धावा धावफलकावरती येते म्हणजे 12. आता मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरमध्ये आपल्या सांघिक कोट्यातील दुसरं षटक कंप्लीट करण्यासाठी गोलंदाज विशालचा वापर केला. लेफ्ट हँड राऊंड द विकेटने सुरुवात करत स्ट्राईक वरती ऋषी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू आला नाहीये. स्ट्रगल, मागच्या मॅच पासून आपण कुठेतरी धावा कमी होताना पाहतोय. धावांचा जो ग्राफ सकाळच्या सत्रामध्ये वाढत होता तो कुठेतरी पडता आले का आपण पाहिला. मागील मॅचमध्ये देखील 46चं लक्ष होतं. आता देखील या मॅचमध्ये जयरागाई क्रियांश 11 थोडंसं संघर्ष करतात. आतापर्यंत एकही चौकार आला नाहीये. चांगली गोलंदाजी विशाल आणि सचिनची पाहायला मिळाली, कारण की फलंदाजाच्या नावाला नाही तर फलंदाजाला गोलंदाजी करतायत. फलंदाजाचं नाव जरूर चर्चेतलं आहे, पण इथे मात्र आपल्या चांगल्या खेळाच्या जोरावरती चांगल्या खेळाडूला देखील शांत ठेवण्याचं कार्य इथून मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जातं. इथे मात्र ऑनसाईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग भाविकची.
इथे मात्र हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न, गॅप मिळत नाहीये. एकच धाव इथून मात्र. धावसंख्या धावफलकावरती 14. ऋषीसाठी कॅश प्राइज आलं. जर सलग 3 चौकार आले तर शुभम हावरे साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक. सध्या तरी या चौकारांची गरज देखील आहे. इथे मात्र थांबवून हलक्या हाताने फक्त प्लेस. रिस्पेक्ट दिली जाते गोलंदाज विशालला. कमावली आहे ती रिस्पेक्ट विशालने, कारण की चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. जितका जबरदस्त पंचांचा आवाज तितकाच जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. क्या बात है, क्या बात है सर, जबरदस्त. विशाल पुन्हा एकदा तयार. इथे मात्र थांबवून स्लाइस केल्या तर कापलाय. आता मात्र धावा मिळतील 4. पहिला चौकार आलाय फलंदाज प्रथमेशच्या बॅटमधून. किरण शिंदेचं नाव मी खूप वर्ष या परिसरातून ऐकलं, बट मला नंतर समजलं की महेश शिंदे पण खूप चांगलं क्रिकेट खेळतात आणि महेशने पण मुंबईत येऊन पण खूप चांगला परफॉर्मन्स केला. महेश, काय बोलशील? आज डोंबिवली प्रीमियर लीग आहे आणि मागे वळून पाहताना कसं वाटतंय? आज डोंबिवलीचं क्रिकेट, जेव्हा तुम्ही वॉर्ड टू वॉर्ड क्रिकेट खेळायचं, आता एक डोंबिवली प्रीमियर लीग चांगली प्लॅटफॉर्म करते, थोडी उंच भरारी घेते, काय बोलशील या प्रीमियर लीग विषयी? डोंबिवली प्रीमियर लीग ही सगळ्यात मोठी लीग आहे डोंबिवलीमध्ये. आणि पहिल्या वर्षी पण खूप मजा आली खेळायला. खूप भारी आयोजन केलं. सगळ्या जे म्हणजे आयोजक आहेत सगळे आमच्या टीममधले वगैरे बाकीचे सगळ्यांनी खूप आयोजन चांगलं केलं आहे. आणि डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये सगळ्यांना खेळायला चान्स भेटतो. यंगस्टर आहे वगैरे, त्यांना पुढे जाण्याचे चान्स भेटतो. ते एक खूप चांगली संकल्पना आहे. मी तर म्हणेल की दरवर्षी DPL चालूच राहो आणि नवीन नवीन प्लेयर लोकांना संधी भेटावं आणि ते की असेच खेळत राहो आणि पुढे पण असंच चालू राहू दे डोंबिवली प्रीमियर लीग. मला असं वाटतं लास्ट टाइम तुलाच सिरीज मिळाली होती, त्यामुळे बोलतोय की दरवर्षी चालू राहावं. दरवर्षी मला पण सिरीज मिळावी. नक्कीच मित्रांनो, आमच्यासोबत महेश शिंदे होते. एक चांगले प्लेयर आहेत आणि थोडं कमी क्रिकेट खेळतात, पण दर्जेदार क्रिकेट त्यांच्यामधून पाहायला मिळालं आहे. तर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आहेत महेश, आणि डोंबिवली प्रीमियर लीगला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. थँक्यू, धन्यवाद. धावा धावफलकावरती आपण पाहतो त्या म्हणजेच 19. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं की जरूर सामना खल्लास 3-2-1-4 संघाने जिंकला, पण अनुभव कुठेतरी मैदानामध्ये कामी आलं. म्हणतात ना, अनुभवाची सावली तीच खरी विद्येची माऊली. एक्सपिरियन्स इट्स अ गुड टीचर. आणि तो अनुभव पाहायला मिळाला जितू पेडणेकरचा. आता देखील सध्या तरी बॅटिंग करणाऱ्या टीमला अनुभवाची गरज आहे. इथून मात्र डाव सावरायचा आहे. प्रेशर क्रिएट झालं आणि त्यामुळे ऋषीची विकेट मिळाली आहे. गोलंदाज नरेश मधनेला पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त होतं. आता मात्र मैदानामध्ये मी मगाशीच सांगितलं की एक चौकार फार उशिरा आलाय. धावा बनताना थोडंसं चाचपडलाय जयरागाई क्रियांस 11. पण इथून मात्र जर डाव सावरायचा आहे तर अनुभवी खेळाडू मैदानामध्ये येणं फार गरजेचं आहे. आणि या संघाचा अनुभवी खेळाडू ज्याच्याकडे अंडरम क्रिकेटचा प्रचंड अनुभव, अंडरम क्रिकेटमध्ये मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करणारे अनेक सारे शस्त्र अस्त्र घेऊनच आता मात्र संदीप मैदानामध्ये उतरलाय. आणि त्याच्या संपूर्ण शस्त्रांची धार आता मात्र पाहायची, कारण की गरज आहे. इथे मात्र थांबवून स्क्वॅट करण्याचा प्रयत्न. बॅटवरती चेंडू आला नाहीये. थोडंसं प्रेशर डोक्यावरती, घामाची धार डोळ्यापर्यंत येते. प्रेशर क्रिएट झाला. धोक्याची घंटा वाजली आहे. धमाकेदार प्रीमियर लीग मध्ये धमाका चाललाय तन्मय प्रतिष्ठान संघाचा. काय गोलंदाजी, गोलंदाजाने पकडून ठेवलाय, जखडून ठेवलाय. स्वीपचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथून मात्र मिळेल. यानंतरची मॅच विनर विनर अर्थातच जमा 11 आणि
मंगलमूर्ती संघाची यानंतरची मॅच. तर दोन्ही टीमचे कॅप्टन इथे मात्र टॅपच्या मध्ये घेऊन काढण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. बॉडी लँग्वेज सांगते तन्मय प्रतिष्ठान संघाची की आतापर्यंत सर्व काही सुरळीत सुरू आहे. इथून मात्र कोणतंही नुकसान होत नाहीये. योग्य ट्रेड त्यांनी घेतला आणि त्यांना चांगला प्रॉफिट देखील मिळालाय. धावसंख्या धावफलकावरती 22. नरेश तयार, शफल होऊन हुक करण्याचा प्रयत्न. हुक करत असताना बुक केल्या धावा 4. संदीप एक्सपिरियन्स, अनुभव मैदानामध्ये कामी आलाय आपल्या टीमसाठी. 4 धावा एकवटल्यात. गर्जना झाली आहे. संदीपने आक्रमण, संदीपने आता मात्र स्वतःचे खांदे खोलत असताना गोलंदाजाचे वांदे करण्याचा प्रयत्न तर केलाय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. सुरक्षित हातांमध्ये, सुरक्षित दस्तान्यांमध्ये चेंडू जातोय. अमित सावंत इथे मात्र आहेत. चांगली फिल्डिंग. आता मात्र जयरागाई क्रियांश 11 संघासाठी कॅश प्राइज आलाय. सलग 3 चौकार जर आले तर कल्पेशजी सुर्वे साहेबांकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. चौकारांची गरज आहे. थोडस लालचची बोरीबला असं म्हटलं आता, पण आता सध्या तरी जयरागाई क्रियांश 11 संघाच्या खेळाडूंना थोडंसं लालची व्हावं लागेल. धावांसाठी लालची व्हावं लागेल, कारण की खात्यामध्ये धावा फार कमी आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये चांगलं बॅटल. जर तुमच्याकडे अनुभवी खेळाडू मैदानामध्ये खेळतो आणि आपल्या खात्यामध्ये देखील अनुभवी गोलंदाज आहे, तर अनुभवाच्या अगेन्स्ट अनुभव प्रशांतचा वापर केला. पहिला चेंडू रीड गेलं, ओळखलंय. इथे मात्र पहिला चेंडू आलाय तो डॉट, कारण की पाहिलं संदीप मात्र प्रचंड ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, त्याच्या अगेन्स्ट हळूवार पद्धतीने पहिला चेंडू टाकला. इथे मात्र फुलर लेनचा बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न विशेषमध्ये. कौस्तुभचं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव इथून मात्र मिळेल. लेफ्ट राईट कॉम्बिनेशनमुळे त्यामुळे प्रत्येक खेळाडू इथे मात्र थोडीशी कसरत करतो. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो, पण हा बदल आपल्या संघासाठी योग्य आहे. इथे मात्र थांबून स्लाइस करण्याचा प्रयत्न. नॉस्ट्रॉकी गेन, धोक्याची घंटा. विकेट मिळेल का? फिंगर अप, यस इट इज आउट. चांगलं ॲटमॉस्फिअर पाहायला मिळतं तन्मय प्रतिष्ठान संघामध्ये. आपण जर पाहिलं तर पॉझिटिव्ह क्रिकेट आणि ज्याप्रमाणे पुस्तकी क्रिकेट असतं त्याप्रमाणे क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, स्विच इट करण्याचा प्रयत्न. स्ट्रगल, संघर्ष. चांगली गोलंदाजी. फलंदाजांच्या पायांमध्ये बेड्या ठोकल्यात आणि त्या बेड्या मुक्त करताच येत नाहीयेत. पूर्णपणे जखडून ठेवलंय गोलंदाजी करत असताना तन्मय प्रतिष्ठान संघाने. डिफेंडिंग चॅम्पियन्स आहेत, ट्रॉफी डिफेंड करतील का हा देखील मोठा प्रश्न. पण सध्या तरी त्याच पावलाच्या दिशेने पुढे जात असताना जमा 11 आणि खल्लास 3-2-1-4 टीमचे कॅप्टन. मॅच जबरदस्त असेल, कारण की जमा 11 संघाशी बांधणी आपण पाहिलं तर आयुषने केली आहे आणि खल्लास 3-2-1-4 संघामध्ये आयकॉनची भूमिका
ऋषी दोन्ही खेळाडू विजय स्टार संघाचे आहेत, त्यामुळे ही बॅटल जबरदस्त असेल. सध्या तरी मैदानामध्ये जयरागाई क्रियांश 11 विपक्ष तन्मय प्रतिष्ठान अशी लढत सुरू आहे. पहिला डाव सुरू आहे. पहिल्या डावामध्ये आतापर्यंत धावा झाल्या धावफलकावरती, त्या म्हणजे 30. डावातील अंतिम चेंडू कंप्लीट होण्यासाठी अजूनही थोडी वाट पाहावी लागेल. अंपायरचा सिग्नल आला तो म्हणजेच व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 31. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या चेंडूवरती मिळाली आहे विकेट. जाता जाता प्रशांतच्या खात्यामध्ये सेल्फ विकेट. पहिला डाव कंप्लीट. वरती डाव समाप्त झाला. लक्ष असेल ते म्हणजे 32. फेकीचा कौल करणार आहोत. पूल ए चे दोन्ही विजेते संघ म्हणजेच मंगलमूर्ती आणि जमा 11 दोन्ही संघाचे कॅप्टन्स उपस्थित आहेत. आणि राहुल दादा आपल्याला विनंती असणार आहे, आपण या आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. राहुल दादा सकपाळ आहेत, त्यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करूयात. या दादा आपलं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करूयात. महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी. हेड्स कॉल केलाय आणि हेड्स इट इज. धन्यवाद दादा आपले, आपण व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता. थँक्यू सो मच स्पर्धेला दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. फोटो सेशन करूयात. थँक्यू. आणि नक्कीच चर्चा करूयात. थांबायचं अंकेश, चर्चा करूयात. ऋषी पहिली मॅच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक, यानंतर विनर म्हणजे इथून जिंकला तर थेट क्वालिफिकेशन. तर काय आपलं डिसिजन असणार आहे? गोलंदाजी करताय, गोलंदाजी सुदृढ आहे, चांगली आपली 46 धावांवरती रोखलं होतं, पण समोर यावेळी आव्हान मोठं आहे. अंकेसारखा चांगला बॅटर आहे, संपूर्ण संघाची बांधणी समोर देखील तेवढीच चांगली आहे. तर त्या संघावरती आपली काय स्ट्रॅटेजी असणार आहे यावेळी? कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न असेल. धन्यवाद, हरकत नाहीये. बेस्ट ऑफ लक आपल्याला. जाऊयात अंकेश आपल्याकडे. नाणेफेकीचा कौल नक्कीच गमावला, जर जिंकला असतात तर काय घेतलं असतं? नक्कीच पहिली मॅच आम्ही प्रथम गोलंदाजी करून जिंकलेलो, त्यामुळे गोलंदाजी घेतली असती. पण असं नाही, कधी काही होतं, कधी फलंदाजी करावी लागते, कधी गोलंदाजी करावी लागते. आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. समोरचा संघ आपण बघितलात गोलंदाजी स्ट्रॉंग आहे, तर त्यांच्या समोर आपली काय स्ट्रॅटेजी असणार आहे? कसा अटॅक आपण करणार आहोत? स्ट्रॅटेजी म्हणजे गोलंदाजाला बघून नाही तर बॉलला बघून खेळण्याचा प्रयत्न असेल. वाह, व्हेरी व्हेरी वेल सेड. गोलंदाजाला नाही, बॉलला बघून खेळायचं आहे. जाऊयात पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊयात, जिथे आपल्यामध्ये कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील. आवाज अंडरआर्म क्रिकेटचा, आवाज विक्रोईचा, सागरजी मोरे सरांकडे. धन्यवाद मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं. जवळपास 3 वाजत आले, त्यांनी ऊन तापलंय. चेक सर, एक शुभ सन्मान आपण करणार आहोत मुख्य व्यासपीठावरती. तर मी विनंती करीन तेजस मोरे यांना विनंती असणार आहे की राहुल दादा आपला यांचा सन्मान करायचा आहे, सत्कार करायचा आहे. माईची उबदार शाल, त्यानंतर स्पर्धेतील एक गोड आठवण मोमेंटो आपल्या डोंबिवली प्रीमियर लीगचा, आणि पुष्पगुच्छ देऊन नक्कीच सन्मानित करायचं आहे. प्रत्येक मान्यवराचा इथे सन्मान होणं देखील तेवढंच गरजेचं आहे. राहुलजी सकवा साहेब आहेत, त्यांचा आपण इथे यथोचित सन्मान करतोय, शुभ सन्मान आपण करतोय. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद मनीष सर. सर्वांचे स्वागत आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर महेश शिंदे एक चांगले खेळाडू आहेत. लेफ्ट आर्म, पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. या बॉलवर आपण पाहिलं तर 4 रन. चांगला स्ट्रोक खेळत असताना बॅटर नरेश
नरेश मधनेची मला एक वर्ष SP चषकची इनिंग आठवते आणि खूप चांगली कामगिरी होती नरेश मधनेने. चांगले बॅटर आहेत. अक्षय गायकवाडच्या सोबतीला खूप चांगला खेळ केला होता. स्कोर झाला आतापर्यंत 5 रन झालेत. विशाल जाधव त्याच्या सोबतीला आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट एक चांगली मॅच पाहायला मिळते या बॉलिंगसाठी. महेश या बॉलवर देखील अगदी हलक्या हाताने ढकलला गेला. फिल्डर तिकडे आहेत. मी मगाशी सकाळी पण सांगितलं की पॉईंट आणि कव्हर थोडं जवळ आहे. म्हणजे जो कव्हरला चांगली बॅटिंग करतो, पॉईंटला चांगला बॉल कापतो, तो इकडे चांगला खेळ करू शकतो. राईटी बॅटरसाठी, लेफ्टीसाठी पण फ्लिक जवळ आहे. त्यामुळे छोटं ग्राउंड आहे, ज्या ग्राउंडवर खेळण्याची एक वेगळी मजा आहे. व्यावसायिक गटात तुम्हाला कारण देऊन चालत नाहीये. जेव्हा तुम्ही एक मोठा प्लॅटफॉर्म खेळताय, या बॉल देखील कव्हरला अगदी हलक्या हाताने ढकलला गेलं. विशाल जाधव तिकडे होते. चांगला स्ट्रोक खेळ गेला विशालने. चांगले खेळाडू आहेत. या वर्षी सिद्धी पॅकरची देखील मला मॅच आठवते. एक चांगली मॅच रंगवली होती आणि सिद्धी पॅकरची मॅच आणि संकेत भगत यांचं सेलिब्रेशन. बट चांगला खेळ त्यांनी पण दाखवला. मॅच ती क्रुशल होती. संपूर्ण मुंबईनी पाहिली. अगदी छोटं टार्गेट होतं, बट काय फाईट झाली मॅच. किरण शिंदे आणि संकेत भगत अगदी बाजूला बसलेत. बट या दोघांसाठी मी एक नक्की सांगेल की हे दोघं भले मैदानात किती भांडले तरी मी त्यांना एका ताटात नंतर बाहेर जेवताना पण बघितलं. हे अशी त्यांची मैत्री आहे. संकेत भगत आणि किरण शिंदे बघा ग्राउंडमध्ये होतं, बट रात गई बात गई. त्यामुळे असे पण तुमचे मित्र पाहिजे आहेत लाईफमध्ये. याच क्रिकेटने खूप मित्र दिले. आता तुम्ही जर मुंबईत कुठल्याही स्टेशनला आलात की क्रिकेटमध्ये तुमचे खूप मित्र आहेत. त्यामुळे हे क्रिकेट आहे. बॉलिंगसाठी विनायक येत आहेत. विनायक कदम चांगले खेळाडू आहेत. अनुभव आहे त्यांच्याकडे पण. चांगलं क्रिकेट खेळलेत. अगदी थोडं कमी क्रिकेट खेळले बट चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळलेत. अष्टविनायक दादर संघासाठी पण आणि आता डोंबिवलीला स्थलांतर झालेत. पहिलाच बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली पिचिंग. रेजन्सी अनंतमसाठी पण त्या परिसरात पण एक चांगलं क्रिकेटला क्रेज आहे. खूप चांगल्या लीग तिकडे पण होत असतात. डोंबिवलीमध्ये मग ते टेनिस बॉल, ओरम क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट एक वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचलं. या बॉलवर देखील बॅटरला थांबवलं. नॉस्ट्राईकला चान्स आहे, बट एक सिंगल रन टार्गेट आहे. आपण पाहिलं तर मॅचला जिंकण्याकरिता 32 फक्त एक छोटं टार्गेट आहे. 32 बट कुठलंच टार्गेट छोटं नाहीये, कुठलंच टार्गेट मोठं नाहीये. या बॉलवर देखील समोर डाऊन द ग्राउंड कडक फटका पाहिला गेला. बॅटर विशाल जाधवच्या बॅटमधून 4 रन. चांगले ऑलराऊंडर आहेत. विशालकडे पण क्षमता आहे. एक चांगल्या लेवलचं क्रिकेट त्यांनी पण जवळून पाहिलंय. त्यामुळे त्यांना पण माहिती आहे की 32 इकडे इझी घेऊन चालणार नाही, हलक्यात घेऊन चालणार नाही आहेत. चांगली बाउंड्री आले. टायमिंगला रन झाले 13. 22 मार्च पहिला दिवस या प्रीमियर लीगचा. म्हणजे IPL चा पण पहिला दिवस आणि डोंबिवली प्रीमियर लीगचा पण पहिला दिवस आहे. म्हणून आज इकडे DPL पण ठेवली आहे. विशाल जाधवला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एक चांगली कॅच पकडली तिकडे इझी संदीपने आणि बॅटर विशालला बाहेर जावं लागतंय. 32 टार्गेट आहे. विकेट गेली आहे. बघूयात मॅच कोण जिंकेल. विनायक यांनी एक विकेट काढणं गरजेचं होतं. सर्व कमिटी, आयोजन कमिटी आमची ओंकार पाटणे, करण सावंत, सर्व त्यांची टीम. मग जेवढी नावं घेवढी तेवढी कमी आहेत. रोहित जाधव, अंकेश पाटणे, निखिल घाडीगावकर, विकी पाटील, सर्व डोंबिवली आणि पूर्ण कमिटी, अमित सावंत, अमित कडाळे, भाविक ठक्कर. या बॉल देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि बाउंड्री. 4 रन मिळेल. चांगला टायमिंग केलं गेलं बॅटर कल्पेशने. कल्पेशची बॉडी पण डोले शोले असं वाटतंय. क्विंटन डिकॉक बॅटिंगला आलाय. अगदी दिसायला पण त्याच अगदी अदर कंट्री मधला वाटतोय. बॉल बॅटिंग चांगलं टायमिंग केलं. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स ते पुन्हा एकदा स्कोर पुढे जाईल. रन्स आलेत 19 रन्स आलेत. सुरुवात चांगली केली त्यामुळे आता फ्री माइंड बॅटिंग करते.
या बॉलवर पण गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फिल्डर तिकडे पोहोचलेत. तन्मय प्रतिष्ठान हा संघ आता मात्र मॅचमध्ये चांगली कामगिरी करत असताना टिनू बेडेकर आणि त्यांची एक संपूर्ण टीम खूप वर्ष तन्मय प्रतिष्ठान खुल्या गटात पण मग या परिसरातील मग केटी गट्टा असेल अशा अनेक टुर्नामेंट तन्मय प्रतिष्ठान या नावाने अनेक संघ इकडे खेळताना पाहिले गेले आणि त्याही संघाचा दबदबा मी पाहिलाय. एक एक रन महत्वाचा असणारे स्कोर झाला आता 20. फक्त 12 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 5 ओव्हरची मॅच आहे. 32 एक छोटं टार्गेट होतं. 61चं टार्गेट या ग्राउंडवर चेस झालंय. महेश शिंदे बॉलिंगसाठी पुन्हा एकदा. एक सिंगल रन. सकाळपासून क्रिकेट आहे. आज संध्याकाळी नाईटला पण क्रिकेट पाहायला मिळेल. कोण जिंकेल ही मॅच राहुल सकवाळ साहेब आपला पण आभार आहे. आपण देखील आलात. थँक्यू सो मच. उद्या पण मित्रांनो नक्की या तुम्ही पण. आणि उद्या आपला शेवटचा दिवस आहे. इकडे विकेट जातीये. राहुलजी सकवाळ आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार इकडे आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपला आभार आहे. डोंबिवली प्रीमियर लीगचा आज भव्य दिव्य असं आयोजन. आपली डोंबिवली सर्वांची डोंबिवली. आय लव्ह डोंबिवली. हॅशटॅग डोंबिवलीकर आणि सर्व त्यांचे मित्र. थर्टी 32चं टार्गेट. महेश बॉलिंगसाठी जागेवरून एक वेगळी स्टाईल आहे. या बॉलवर व्हाईट बॉल. आमच्या समवेत मित्रांनो सर्वांनी इकडे लक्ष द्या. एक व्हिडिओ व्हायरल झाली होती. बेबी दुसऱ्या माळ्यावरून पडत होतं ते पकडलं गेलं. त्याची व्हिडिओ सर्वांनी बघितली होती. आणि आमचे भावेश म्हात्रे मित्रा तुला उभं राहून सलाम आहे. जे तू काम केलंय भावेश म्हात्रे दादा खूप चांगलं काम तुम्ही जे केलं. आणि ती व्हिडिओ सर्व सोशल मीडियावर बघितली होती. डोंबिवलीचा देव माणूस पण त्यांना ओळखलं जातं. आणि बघा हे त्यांची नजर गेली त्यांनी पकडलं. शेवटी तुमच्या नशिबात जे लिहिलं आहे ते होणार आहे. बट त्या बाळाच्या नशिबात ते होतं की कुणीतरी तुला वाचवणार आहे. ते भावेश म्हात्रे यांनी वाचवलं. चेक. जाऊयात आपण डगआउट इंटरव्ह्यू कडे. नक्कीच 12 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. समीकरण सोपं वाटतंय पण आमच्यासोबत जोडले गेले आहेत लेजंड क्रिकेटर ज्यांनी डोंबिवलीचं क्रिकेट अगदी पुढे नेण्याचं कार्य केलंय. भाऊ आपल्यासोबत जोडले गेलेत. भाऊ 12 चेंडू आणि 6 धावा सोप्या नक्कीच वाटतात पण सोप्या आहेत का? हो नक्कीच. ज्या प्रकारे आमचे खेळाडू खेळतात किंवा बॅट्समन खेळतात आणि ही मॅच तर आम्ही जिंकलो असं मी मानतो. फक्त औपचारिकता बाकी आहे. फक्त फॉर्मॅलिटीज औपचारिकता बाकी आहे असं म्हणणं आहे भाऊचं. आता जाऊयात आपण डीपीएलची स्पर्धा आणि त्यात तुमची वर्णी यावर्षी अशा संघामध्ये लागली ज्या संघाने मागच्या वर्षी चॅम्पियनशिप पटकावली होती. तर यावर्षी त्या चॅम्पियनशिपचं थोडंसं दडपण ते प्रेशर आहे का? आणि डीपीएल आपल्या या स्पर्धेबद्दल देखील 2 शब्द भाऊ. नाही नक्कीच तन्मय प्रतिष्ठान हा संघ नेहमीच अशा टुर्नामेंट्सला फायनलपर्यंत किंवा सेमीफायनलपर्यंत असतोच रेग्युलरली. आणि डी पी एल म्हणायचं तर खूप चांगलं आयोजन आहे. बाळा वगैरे आणि टीम म्हणजे सगळ्यांनी मिळून चांगली मेहनत घेतली आहे गेले 1 महिना वगैरे. आणि ज्या प्रकारचं आयोजन आहे ते त्याला शोभून दिसतं आहे. म्हणजे डोंबिवलीचा मान असं हे आपण समजू शकतो. डोंबिवलीचा मान नक्कीच मान. डोंबिवलीचा अभिमान. डोंबिवलीचा डीपीएलची ही स्पर्धा डोंबिवली प्रीमियर लीग. जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये आपण जोडले गेले. तिथे आपल्यासोबत सागर मोरे सर. थँक्यू सो मच. आणि
ज्यांनी जसं म्हटलं की औपचारिकता फक्त शिल्लक आहे, फक्त आणि फक्त मॅचला जिंकण्याकरिता 6 रनची गरज आहे. पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर, वाईट बॉल. एक रन महत्वाचा असणार आहे बॉलिंगसाठी. बॉलर जयेशच्या हातामध्ये बॉल दिलाय. या बॉलवर टॅप केला गेला, एक चांगला फटका, रन मिळेल 4. खूप चांगलं पंच गेलं तिकडे बॅटर सूरजने, बॅकफुटला आले आणि अगदी परफेक्ट टायमिंग करत असताना 4 रन. आता फक्त एका धावेची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता आणि ही मॅच मला असं वाटतं इकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. मॅच जिंकले तन्मय प्रतिष्ठान संघाने, पहिला सामना जिंकतात. अभिनंदन, वेल प्लेड. हार्ड लक टीम. जय रागाई संघाने पण फाईट केला होता, बट मॅच आता थोडा स्कोर कमी केला. बॅटिंग डिपार्टमेंटला जय रागाईच्या मात्र थोडं लक्ष द्यावं लागेल. स्कोर एक 40-50 पाहिजे, कारण की 61 जिकडे चेस होतोय तिकडे तुम्ही जेवढे रन कराल तेवढे कमी आहेत.